कधी कधी मला वाटतं आपल्या घरातला दिवस खरं तर कधी सुरू होतो माहिती आहे का? अलार्म वाजला की नाही तर नळाला पाणी आलं की. तुम्हाला काय वाटतं आणि तुमचा दिवस कसा सुरू होतो ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगा. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच ब्लॉग्स विथ मोनिका या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी आशा करते की तुम्ही सर्वजण खुश असाल. आमच्या इथे ना सकाळीच नळाला पाणी येतं. सकाळी 9 ते 11 आमच्या इथं पाणी येत असतं. मग सगळ्यात पहिलं काम म्हणजे माझं हेच असतं की पाणी घासून पुसून सगळं भरून ठेवावं. कारण पाणी भरलं की दिवसाची अर्धी काळजी पण संपून जाते. आणि आमच्या इथं पाणी सकाळी येतं, त्याच्यामुळे मला ना पाणी सगळं स्टोअर करून ठेवावं लागतं. रोज पाणी येतं आमच्या इथे, पण तरी सुद्धा 9 ते 11 या वेळेतच पाणी येतं. त्यामुळे ना मला पाणी स्टोअर करून ठेवावं लागतं. मग एकदा पाणी भरून झालं की माझी दिवसाची काळजी सगळी ना संपून जाते. आता पाणी भरताना ना मला नेहमी एक गोष्ट आठवते. घर चालवणाऱ्या छोट्या छोट्या कामांची कोणालाच जाणीव नसते, पण हीच काम घर व्यवस्थित ठेवत असतात. मला ना प्रत्येक काम करताना, पाणी भरताना, स्वयंपाक करताना, धुणं धुताना, कोणतंही काम असू दे, मम्मीनं सांगितलेली ही गोष्ट कायम आठवत असते की लग्न झाल्यावरती तुला सुद्धा समजेल. पण मी तेव्हा असंच मम्मीला म्हणायची की काय असतं, धुणं, कपडे, भांडी, जेवण एवढंच तर काम असतं. पण जेव्हा एखादी गोष्ट, एखादी जबाबदारी स्वतःवरती पडते ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होते, त्या गोष्टींची आपल्याला किंमत कळायला लागते. आणि माझ्याही सोबत ना लग्न झाल्यावरती तसंच होत आहे. मलाही आधी वाटायचं की काय एवढं एवढं तरी काम असतं, तर तसं नसतं. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यावरती पडते ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टींची जाणीव होत असते. माझ्याही बाबतीत आता तसंच होत आहे. आता पाणी भरून झालं की मग भांड्यांची वेळ येते. सकाळी भांडी स्वच्छ झाली की किचन एकदम फ्रेश दिसायला लागतं. म्हणूनच ना हळूहळू किचन कोटा, फरशी, भांडी, कपडे सुद्धा मी साफ करायला घेत असते. कारण सकाळ सकाळी आमच्या इथे पाणी आलं की मला ही सगळी कामं पटपट करायची असतात. तसं तर प्रत्येक बाईला ही कामं असतातच. सकाळी धुणं, भांडी, जेवण, भलेही ती जॉबला असू दे, भलेही ती घरातलं काम करणारी असू दे, भलेही ती कुठेतरी कामाला जाणारी बाई असू दे, पण बाईच्या जातीला ही कामं करावीच लागतात हे मला माहीत आहे. पण माझ्या इथे ना सकाळी लवकर पाणी येतं, त्यामुळे ना मला पाणी जायच्या आधी ही सगळी कामं करून घ्यायला लागत असतात. भांडी असतील, कपडे, किचन कोटा साफ करणे, हे सगळं मला कामं ना पाणी यायच्या आधीच करून घ्यावी लागतात. किंवा पाणी आल्यावरती मग पटपट ही सगळी कामं मला आवरावी लागतात. आता कपडे तर मी बाजूला ठेवलेली होती, कपडे आधीच धुवून घेतलेली होती, तर म्हटलं चला पटपट आधी भांडी घासून घेऊया. भांड्याचं एक मोठं काम झालं की मग किचन कोटा साफ केला की माझं दिवसभराची कामं सगळी होऊन जातात. आणि मग मला ना बाकीचं शूट असेल, एडिटिंग असेल, व्हॉइस ओव्हर असेल, हे द्यायला ना बरं पडतं. मिस्टर घरात असले की मला ही कामं करणं थोडंसं जड होऊन जातं. कारण दिवसाची सुरुवातच ना उशिरा होते, मग दिवसाचा शेवट पण ना उशिराच होऊन जातो. नाश्ता असेल, जेवण असेल, धुणं असेल, भांडी असेल, खूप वेळ होऊन जातो. पण तेच जर ते ऑफिसला गेले ना की मग माझं काम थोडं हलकं होतं. कारण ते लवकर ऑफिसला गेली की मग माझी कामं पण पटपट आवरून जातात. त्याच्यामुळेच आता हे सगळं झाल्यावरती ना मला घर पण थोडंसं स्वच्छ करायचं असतं. भांडी झाली की एक काम असतं, ते म्हणजे किचन कोटा साफ करणं. कारण किचन कोटा साफ केल्याशिवाय कुठल्याच बाईला मन स्थिरही होत नाही आणि मनाची चंचलही कमी होत नसते. म्हणूनच ना भांडी घासून झाल्यावरती मी रोज किचन कोटाना साफ करून घेत असते. आता ना खरं सांगू का, घर रोज थोडं थोडं स्वच्छ केलं की मन पण ना खूप जास्त हलकं होऊन जातं. कधी कधी वाटतं ही सगळी कामं छोटी असली तरी घरातली खरी शांतता आणि व्यवस्थितपणा ह्याच कामांमधून असतो. रोज थोडं थोडं घर स्वच्छ केलं ना की आपण जी 15 दिवसातून, महिन्यातून क्लिनिंग काढतो ना, तेव्हा आपल्याला थोडीशी मदत होऊन जाते. आपण काय करतो, रोज क्लिनिंग करत नाही आणि कधीतरी 15 दिवसातून, महिन्यातून क्लिनिंग काढायला काढली की आपला पूर्ण दिवस, पूर्ण रात्र कशी जाते ते आपल्याला सुद्धा समजत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा ना थोडी थोडी क्लिनिंग रोज करत जावा, जेणेकरून 15 दिवसातून, महिन्यातून आपण जेव्हा क्लिनिंग करायला काढतो ना, तेव्हा आपल्याला थोडासा आराम मिळून जातो. तर ही सगळी कामं तर माझी झालेली होती आणि माझ्या दिवसाची ना सुंदर सुरुवात सुद्धा झालेली होती. अशी माझी रोजची साधी पण मनाला समाधान देणारी सकाळ सुरू होत असते. तर तुमची रोजची सकाळ कशी सुरू होते ते मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा ब्लॉग तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल, माझी क्लिनिंग थोडीशी जरी आवडली असेल, तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.